कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की आता पावेन सकळ सुखे खादले कदा ते न देखे अवघे सरले पाविखे सकळ देखे माहियेर जवळी विठ्ठल रखुमाई बहीण बंधू बापाई सकळ गोताचीच साई पाविखे काही ऐसे निणिजे जगदाकारी झाली सत्ता वारोनी गेली पराधीनता अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली वावरे इच्छा वसे घरी आपुले सत्तेचे माहेरी करवी तैसे आपण करी भीड न धरी चुकल्याची सोसिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिवस बहु कामे पुरविला सोस आता उदास आपुल्या ते करीती कवतुक लाडे मज बोलविती कोडे माय बाप उत्तरे गोडे बोले बोबडे पुढे तुका जवळी विठ्ठल रखुमाई बहीण बंधू बापाई सकळ गोताचीच साई पाविखे काही ऐसे निणिजे संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सासरी आलेला अनुभव आणि माहेरी आल्यानंतर आलेला अनुभव हे दोन्ही अनुभव या अभंगातून प्रतिपादन केलेले आहे. सासरी काय अनुभव आला आणि माहेरी काय अनुभव आला. सासरी आणि माहेरी. सासर म्हणजे काय. बहुतेक सासर आणि माहेर हे जे दोन शब्द आहेत हे स्त्रीच्या बाबतीमध्ये हे उच्चारले जातात. माणसालाही सासर असतं, सासरवाडी असते, पण त्या सासरवाडीत त्याला काही एवढं असं जाच दुःख वगैरे असं काही नसतं. विशेषत्व आणि हे शब्द कोणाला उद्देशून वापरले जातात. पुरुषालाही वापरतात, नाही असं नाही, पण माहेर आणि सासर. सासर एखादी स्त्री आहे, मुलगी आहे, तिचा विवाह झाला, ज्या घरी ती मुलगी दिलेली आहे ते घर, त्या घरातली माणसं सगळी याला सासर म्हणतात. त्याला काय म्हणतात. त्याच्यामध्ये सासरा मुख्य रूपाने आपला पती. मुख्य कोण असतो. पतीमुळे तर तिथं गेलेली असते ती. आपलं स्वतःचं सर्वस्व तिनं कोणाला समर्पण केलेलं असतं. पतीला. मुलगी सासरी कधी जाते. विवाह झाल्याच्या नंतर. आणि विवाह म्हणजे काय. विवाह शब्दाचा अर्थ आहे त्या दोघांचं ऐक्य. त्या दोघांचं ऐक्य. दोघांचं म्हणजे मुलाचं आणि त्या मुलाचं.
विवाहाच्या अगोदर म्हणजे लग्नाच्या अगोदर ती त्याची नसते, ती कोणाची असते? तिच्या बापाची असते. म्हणून तिचं नाव लिहिलं की तिच्या नावापुढं बापाचं नाव लिहितात. मग ते शाळेत असो कुठं असो, कुठंही लिहायचं असलं की ते नाव कुणाचं लागतं? बापाचं. पुढं आडनाव लागतं. तिचं नाव, बापाचं नाव आणि आडनाव. सगळे तिला तिचा परिचय देत असताना कोणाची म्हणून परिचय देतात? बापाचं नाव घेऊनच परिचय. अमक्या अमक्या फलाण्याची मुलगी आहे, ती बापाची असते. बापाचं आडनाव ते तिचं आडनाव असतं. बापाचं जे कुळ असतं ते तिचं कुळ असतं. बापाचं जे गोत्र असतं ते तिचं गोत्र असतं. जे काही बापाचं आहे ते तिचं असतं. अर्थात ती तिच्या बापाची असते. विवाह झाल्याच्या नंतर म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर लग्नामध्ये पाणीग्रहण झालं की त्या वेळेला मग ती बापाची नाही राहत, ती कुणाची होऊन जाते? ज्याच्या बरोबर तिचा विवाह झालेला आहे त्याची होऊन जाते. विवाह झाल्याच्या नंतर तिचं नाव लिहिल्याच्या नंतर तिच्या नावापुढे बापाचं नाव नाहीत लिहित. मग तिच्या नावाला पुढं कुणाचं नाव लागतं? तिच्या पतीचं नाव लागतं. तिला आडनाव बापाचं नाही लागत, पतीचं आडनाव हे तिचं आडनाव होऊन जातं. बापाचं घर हे तिचं घर नाही राहत, तिच्या पतीचं जे घर आहे ते तिचं घर होऊन जातं. बापाची जमीन तिची जमीन नाही राहत, पतीची जमीन ही तिची जमीन होऊन जाते. आणि विवाहाच्या वेळेला आपलं सर्वस्व, तन मन धन जे काही तिच्या जवळ आहे सगळं तिनं कोणाला समर्पण केलेलं असतं? पतीला समर्पण केलेलं असतं. ती पतीची होऊन जात असते, ती पतीची होऊन जाते. आणि पतीची होऊन गेल्याच्या नंतर मग पुन्हा ती पती बरोबर तिच्या घरी जात असते, अर्थात पतीच्या घरी जात असते. आणि पतीच्या घरी गेल्याच्या नंतर ते पतीचं जे घर आहे, पती ते घर, घरातली सगळी माणसं, सासरा सासू दीर जे काही कोणी अजून असतील, ही सगळी मंडळी म्हणजे ह्याला सासर म्हणतात. याला काय म्हणतात? सासर म्हणतात, सासर. आणि तिचा जन्म जिथं झाला, ज्या आईबापापासून झाला त्या आईबापांना काय म्हणतात? माहेर म्हणतात, माहेर. अर्थात हे मुलीला असतं माहेर आणि सासर. तुकोबाबांनी सुद्धा या अभंगामध्ये एका मुलीची भूमिका घेतलेली आहे, एका स्त्रीची भूमिका घेतलेली आहे. आणि स्त्रीची भूमिका घेऊन रूपक करून आपल्याला सासरी आलेला जो अनुभव आहे, ते सासरी आलेला अनुभव आणि सासरून माहेरला आल्याच्या नंतर आलेला जो अनुभव आहे, त्या दोन्ही अनुभव तुकोबाबांनी या अभंगातून व्यक्त केलेले आहेत. जशी एखादी मुलगी असते, लग्न झाल्याच्या नंतर ती सासरला जाते, सासरला गेल्याच्या नंतर तिथला सगळा ती अनुभव घेत असते. कशी माणसं आहेत, घर कसं आहे, तिथलं गाव कसं आहे, तिथला रीतिरिवाज कसा आहे, सासरा कशा स्वभावाचा आहे, सासू कशा स्वभावाची आहे, पती कशा स्वभावाचा आहे, दीर ननंद भाऊजाई हे सगळे सगळे कशा स्वभावाचे आहेत, सगळ्याची ओळख तिला तिथं होत असते. आणि सगळे तिला तिथं राबवीत असतात. आणि सगळा अनुभव घेऊन ज्या वेळेला दिवाळीला पंचमीला ज्या वेळेला माहेरला येते आणि मग माहेरचा अनुभव घेते. अगोदर ती घरीच असते आईबापाजवळ, पण त्यावेळेला अनुभव नसतो सासरचा. पण सासरचा अनुभव घेऊन ज्या वेळेला माहेरला येते त्यावेळेला मग माहेरचा अनुभव येतो. मग दोन्ही अनुभवातला फरक कळतो. सासरचा कसा अनुभव आहे आणि माहेरचा कसा अनुभव आहे. तसं तुकोबाबांनी सुद्धा सासरचा अनुभव घेतला आणि सासरचा अनुभव घेऊन माहेरला तुकोबाबाई आले. आणि माहेरला आल्यानंतर दोन्ही अनुभवाचा फरक तुकोबाबांच्या लक्षात आला. आणि तुकोबाबांना दोन्हीतला फरक जो जाणवला, तो फरक तुकोबाबाई अतिशय
गोड रूपाने या अभंगामध्ये तुकोबारायांनी मांडलेला आहे. पण कसं होत महाराज तुम्ही सांगायला लागले? तुकोबाराय तर पुरुष होते, त्यांनी कुठं सासरला गेले, काय सासरचा त्यांनी अनुभव घेतला? तसं नाही. प्रत्येक जीव हा स्त्री आहे. प्रत्येक जीव हा काय आहे? स्त्री आहे. स्त्री मग ती लुगडं घालीत असली तरी स्त्रीच आहे, पंजाबी घालीत असली तरी स्त्रीच आहे, आणि पॅन्ट घालीत असला तरी काय तो काय आहे? स्त्रीच आहे. त्याला मिशा आल्या असल्या तरी तोही काय आहे? स्त्रीच आहे. जो जीवरूपाने जन्माला आलेला आहे ती स्त्री आहे, ती प्रकृती. पुरुष फक्त एकच आहे, आणि पुरुष हा फक्त परमात्मा आहे. बाकीच्या सगळ्याच कोण आहेत? स्त्री आहेत. स्त्रिया. पुरुष एकच आहे, बाकी सगळ्या काय आहेत? स्त्री आहेत. मग धोत्र घाला नाही तर काय घाला. धोत्र घातलं म्हणून मिशा आल्या म्हणून कोणी पुरुष होत नाही. पुरुष फक्त एक परमात्मा आहे. आपण कसं काय तुम्ही सांगायला लागले बाकीच्या स्त्री आहे म्हणून? याला काय प्रमाण? प्रमाण स्वतः भगवान सांगतात. भगवंतानी स्वतःची प्रकृती सांगत असताना दोन रूपांनी प्रकृती सांगितलेली आहे. परा प्रकृती आणि अपरा प्रकृती. अपरा प्रकृती सांगत असताना 7व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, भूमिरापो नलो वायु खम मन बुद्धिरेव च अहंकारिति मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यं प्रकृतिं विद्धि मे पराम. तर भूमी, आप, भूमिरापो नलो अनलह, वायू, खम, मन, बुद्धी आणि अहंकार ही 8 प्रकारांनी विभागाला प्राप्त झालेली ही अपरा प्रकृती. ही अपरा प्रकृती भगवंतानी स्वतःची प्रकृती सांगत असताना अपरा प्रकृती म्हणजे ही 8 प्रकारांनी विभागाला प्राप्त झालेली अपरा प्रकृती सांगितली. अपरेयमितस्त्वन्याम, आणि इथं अन्याम पराम, हिच्याहून अन्य असलेली प्रकृती जी आहे ती कोणती? जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगत. जीवरूपा असलेली, जिच्या योगानं हे सगळं जग धारण केलं जातं, अशी ही पराप्रकृती आहे. ती पराप्रकृती म्हणजे कोण आहे? जीव आहे. जीव. जीव हा प्रकृती आहे. प्रकृती आणि प्रकृती ही स्त्री आहे. म्हणून सगळे जीव ही कोण आहेत? स्त्री आहेत. स्त्री. सगळे जीव हे स्त्री आहेत. आणि स्त्री म्हटलं की तिला सासरला जावं लागतं. तुकोबाराय ही या जीवरूपामध्ये, प्रकृतीच्या रूपामध्ये त्यांनी सासरचा अनुभव घेतला. सासरला गेले. सासर शब्दाचा अर्थ आहे संसार. सासर शब्दाचा अर्थ काय आहे? संसार. या संसारामध्ये आले. संसारामध्ये आल्याच्या नंतर अर्थात या संसारामध्ये त्या प्रकृतीचा, त्या स्त्रीचा एक पती असतो. सासरे असतात, सासवा असतात, ननंदा असतात, दीर असतात. तसं आपल्याला तुकोबारायांनाच नाही, आपल्यालाही, आपणही संसार, आपणही जीवच आहे. आपणही संसारात आलेलो, आपणही पती केलेला आहे. संसारात पती आहे आपला, आणि तो पती म्हणजे अहंकार आहे. शरीर, शरीराचं तादात्म्य, शरीराचा अहंकार हाच आपला पती आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे सगळे आपल्या सासरची माणसं आहेत. तुकोबारायांनी सुद्धा सासरचा हा अनुभव घेतला. फार दुःख असतं, फार जाच असतो सासरचा, फार पारतंत्र्य असतं सासरच्या घरी, सासरी. आता तरी काळ जरा बदलला. पूर्वी तर फारच पारतंत्र्य होतं, फारच पारतंत्र्य होतं. आपले बाबा एक दृष्टांत सांगत असतात. पूर्वी सुना कशा परतंत्र होत्या. एक सून घरी होती बसलेली, काहीतरी काम करत होती सकाळच्या वेळेला. तिचं तिचे सासूचं नाव गंगूबाई होतं.
पूर्वी अशीच नावं असायची, गंगा, भागीरथी, यमुना, जमुना असलीच नावं असायची. आता वेगळीच नावं निघली, काही ना मुन्नी नामकं, काय त्याचा अर्थ कळत नाही काय. मुन्नीन बिबीन असलीच नावं निघली आता. तर पूर्वी सगळे नद्याचे तीर्थाचे सगळे नावं ठेवत होते सगळे. गंगा फारच विचित्र होत्या पूर्वीच्या बाया. सासवा ती कुठंतरी बाहेर गेलेली होती, तेवढ्यात एक शेजारी एक बाई होती, तिचं नाव ठकूबाई होत. तिच्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर सहज म्हणली जेवा. ती म्हणली बसले लगेच जेवायला. आता हिने भाकरी केलेली होती पण भाजी झालेली नव्हती आणि तिथं आता बसले लगेच, काय वाढायचं. तिला वाटलं मग चला गंगूबाईकडून ताकन भाकरी वाढून देऊ, तोपर्यंत काहीतरी करू भाजी, तेवढं होईस्तो वाढलेलं खाईस्तो. शेजारी आली पडदिशी ती, ए गंगू ए गंगू. सांगितलं अहो गंगू, आत्याबाई नाही घरात. नाही, कुठे गेली. अहो त्या काय मला सांगून नाही गेल्या. बर. अगं मग ती मध्ये आली, अगं घरी पाहुणे आलेले आहेत आणि जेवायला बसवले आणि काहीच नाही, भाजी केलेली नाही, काही नाही, काय वाढू मी त्यांना. तुझ्याकडे ताक आहे का. ते म्हणले अहो नाही हो ताक नाहीये. नाही म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणून ती निघाली. पण ती घरातून बाहेर निघाली तेवढ्यात गंगूबाई तिकडून आली. तिनं पाहिली ठकी आणि आपल्या घरात आणि मी नसताना, आणि घरी सून होती, काय सांगितलं असं, काय बोलली असन तिला, आणि माझी सुनाजवळ काय बोलली असन, आणि ती तिला काय म्हटली असन. ती निघाली कशी सण तेवढं त्या गंगेनं ए ठको ए ठके म्हणून आवाज दिला. थांबले. का ग. अगं ताक न्यायला आले होते, पाहुणे आलेत घरी, मग घेतला का ताक. अगं नाही घेतलं ताक. का नाही घेतलं. अगं तुझ्या सुनाना नाही म्हणून सांगितलं. तिचा मुडदा बसला, ती कोण सांगणारी ताक नाही म्हणून. तिला परत बोलवलं घरी, तिला बोलवून घरात बसवून घेतलं, तपकीर दिली वाढायला. आणि मग अगं गंगूबाई असं मला उशीर नको लागू, पाहुणे ताटावर बसलेले आहेत, ताटा म्हणजे ताटाच्या बाजूला बसलेले आहेत, अगं ताक दे ना. तिनं सांगितलं अगं ठके ताकच नाही केलेलं. अगं मग तुझ्या सुनानं ते सांगितलं होतं, मग तुम्हाला बोलवून कशाला घेतलं. अगं ती कोण सांगणारी माझ्या घरचं ताक आहे का नाही म्हणून सांगणारी, ती कोण. म्हणजे बघा एवढं पारतंत्र्य. आपल्या घरी ताक आहे का नाही हे सांगायचं सुद्धा तिला स्वातंत्र्य नाही. एवढं पारतंत्र्य असायचं सुनाला, त्या स्त्रीला सासरच्या घरी. असं पारतंत्र्यामध्ये जीवन असतं. कुठं. सासरच्या घरी. सासरला दुःख असतं, खूप त्रास असतो, खूप जाच असतो, असं बांधलेलं जीवन असतं. इच्छेप्रमाणे काही करता येत नाही. तुकोबाईने या संसारातला तसा अनुभव घेतला. आपणही इथं बांधलेलोच आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला काय करता येत नाही. आपल्याला कर्म जिथं ठेवीन तिथं राहावं लागतं, जसं ठेवीन तसं राहावं लागतं, जितक्या वेळ ठेवील तितका वेळ राहावं लागतं. आपल्याला अजून राहावं वाटलं राहता येत नाही, आता जायचं म्हणलं तरी जाता येत नाही. कर्म जेव्हा जोपर्यंत ठेवील तोपर्यंत, जिथं ठेवील तिथं. म्हणजे आपलं जीवन हे परतंत्र आहे. सासरचं जीवन हे परतंत्र असतं. आणि म्हणून जर पंचमीला किंवा दिवाळीला मुराळे आला तर तिला किती आनंद होतो, किती आनंद होतो. मुराळीच नाही, तिकडचं नुसतं कुत्रं जरी आलं तरी किती आनंद होतो. कारण तिकडं माहेरला काय असतं, सुख असतं, सुख. सासरे असताना जर दिवाळीला मुराळ्याला तिकडून नेण्याकरता किती आनंद होतो, किती आनंद होतो. आणि मग ज्या वेळेला ती माहेरला जाते त्यावेळेला तिथं मग कसला जाच नाही, कसलं तिथं काही काम नाही.
इथं दररोज 3 वाजता पहाटे उठावं लागतं, तर तिथं लांब 10-9-10 वाजता अंगावर ढुंगणावरून पडले कुठं ती. काय कधी जेव्हा वाटेल तेव्हा झोपायचं, जेव्हा वाटेल तेव्हा उठायचं, जे खावं वाटेल ते खायचं, जिथं फिरावं वाटेल तिथं फिरायचं. सगळं स्वातंत्र्य असतं कुठं? माहेरी. बापाच्या घरी, आईच्या घरी, आईजवळ, बापाजवळ सगळं. असा फरक आहे माहेरचा आणि सासरचा. हे संसारातलं जीवन जीव ज्या वेळेला अनुभवत असतो त्यावेळेला हे सगळं पारतंत्र्य असतं, दुःख असतं, जाच असतो. आणि म्हणून काही जी विवेकी मंडळी आहे, ज्ञानी मंडळी आहे, त्यांना हा या संसारातलं म्हणजे सासरचं जीवन नको वाटतं. आणि नको वाटतं म्हणून माहेरला जाण्याची अपेक्षा करतात. आणि माहेरला जाण्याची अपेक्षा करून आपल्या माहेरी मूळ पाठवण्याकरता म्हणून प्रार्थना करतात. माहेरची वाट पाहतात. माहेरला जाण्याची अपेक्षा. जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला. माहेरला जाण्याची ही मंडळी अपेक्षा करतात. देवाला तशी काय करतात? मूळ पाठवण्याकरता प्रार्थनाही करतात. मग तिथले सगळे ते गरुडाला असेल, लक्ष्मीला असेल, सगळे ती प्रार्थना करत असतात की मला तुम्ही इकडे पाठवा. तिकडे जाणारी जी मंडळी त्यांच्याजवळ निरोप पाठवतात. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, तुका म्हणे मज का भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा. प्रार्थना करतात. मागच्या अभंगामध्ये तुकोबाबाईंनी प्रार्थना केली की मला या संसारातून पलीकडे ने, उतरी पार तुका म्हणे. आणि मग तुकोबाबाईंना मूळ आलं. तुकोबाबाई संसारात म्हणजे संसार सासर होऊन आपलं जे मूळ घर आहे त्या मूळच्या घराला गेले. आणि मूळ घराला गेल्यानंतर तुकोबाबाईंनी आपल्याला तिथं आलेला जो अनुभव आहे, आता तिथली स्थिती तुकोबाबाईंनी सांगायला सुरुवात करतात. तुकोबाबाई म्हणतात, आता आता पावे न सकळ सुखे, खादले कदा ते न देखे, अवघे सगले पाविखे, सकळ देखे माहिये. आता सकळ सुखे पावे. बस म्हणतात तुकोबाबाई. आतापर्यंत संसारामध्ये म्हणजेच सासरला खूप खूप जाच, खूप दुःख सहन केलं, खूप दुःख सोसलं. पण आतापर्यंत, पण आता मात्र दुःख भोगणार नाही. मग काय करणार? आता सुखाला प्राप्त होईल. आता माहेरला आले मी. आता कुठं आले? माहेरला आले. आपलं माहेर म्हणजे कोण आहे? कोण आहे माहेर? जीवाचं. जीवाचं माहेर कोण असतं? जिथून आपण आलो ते मूळ माहेर आहे आपलं. आपण कुठून आलो? परमात्म्यापासून आलो. आपण परमात्म्याचे अंश आहे. मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. परमात्मा हे आपलं मूळ आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. पंढरपूर, पांडुरंग परमात्मा, रुक्माई हे आपलं मूळ आहे, ते आपलं माहेर आहे. तिथं तुकोबाबाई गेले आणि म्हणतात आता काय? आता काय नुसतं सुखाचाच मी अनुभव घेईन, सगळी सुख आता मी प्राप्त करून घेईन. कारण माझं माहेर हे माहेर म्हणजे माझं जे माहेर आहे ते माहेर हे सुखरूप आहे. सासरला सुख नाहीच आहे, तिथं सगळं दुःखच.
आणि आता सुखच सगळं मी प्राप्त करीन, सकळ सुखे पावेन, सगळी सुख मी प्राप्त करीन, सगळी सुख मी अनुभवीन. का? कारण माहेरला आले आणि माझ्या माहेराचं सुख हेच माझ्या माहेराचं स्वरूप आहे. त्याच्यामुळं सगळी सुख प्राप्त करीन मी. सासरला सगळी सुख नाही प्राप्त होत, तसं सुखच नसतं सासरला. पण जरी आपण आहे असं थोडं मानलं तरी सगळी सुख नाही प्राप्त होत, थोडी थोडी अशी. शब्द सुख आहे तर स्पर्श सुख नाही, स्पर्श सुख आहे तर रूपाचं सुख नाही, रूपाचं सुख आहे तर रसाचं सुख नाही, रसाचं सुख आहे तर गंधाचं सुख नाही. असं एक आहे तर एक नाही, कोटे काही एक आहे एक नाही. असं सगळं संसारामध्ये परिपूर्ण असा कोणी नसतोच. सगळ्या दृष्टीनं सगळ्या सुखाने परिपूर्ण संसारात कोणी नाही, असोही शकत नाही. संसारात तसं सुख नसतंही. पण आता इकडे माहेरला आले, तुकोबा म्हणतात मी कुठे आले? माहेरला आली तर सगळी सुख मी काय करीन? प्राप्त करीन. आता पावेन सकळ सुखे, सगळी सुख मी आता प्राप्त करीन. खादले कदा ते न देखे, जे मी सासरला असताना जे खाल्लं, खादले म्हणजे खाल्लं, अनुभवलं, उपभोगलं, ते पुन्हा मी त्याला पाहणार सुद्धा नाही. काय? सासरला असताना म्हणजे संसारात असताना, संसारामध्ये आपण जे खात असतो ते काय खात असतो? काय खात असतो? काय खात असतो संसारात आपण? संसारामध्ये आपण जे खातो ते विषयाचा चारा खातो. काय खात असतो? विषय उपभोगत असतो. विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. नेत्रेंद्रियाचा चारा कोणता आहे? रूप. नेत्राला रूप लागत असतं, नेत्र रूपाचा चारा भक्षण करतं. श्रोत्र शब्दाचा चारा खात असतं, घ्राणेंद्रिय गंधाचा चारा अनुभवत असतं. चारा म्हणजे त्याचा आहार. रसनेंद्रिय रसाचा चारा त्याचा स्वाद घेत असतं. प्रत्येक इंद्रियाचा चारा कसा आहे? भिन्न 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 आहे. आणि सासरला हे विषय असतात भोगायला, उपभोगायला, म्हणजे संसारात. आणि हे विषय जे आहेत ना, विषयात सुख नाहीच आहे. आपण विषय भोगतो पण त्याच्यात सुख नाही भोगत, दुःखच असतं. विषयात सुख नाही, विषयात सुख नाही. जरी आपल्याला वाटलं तसं की विषयात सुख आहे, तसं नाहीच आहे. ते विषयात दुःखच आहे. विषयात काय आहे? दुःख आहे, दुःख. आणि जरी मानलं सुख, ते किंचित सुख आहे, किंचित. आणि दुःखच जास्त आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख असतं आणि एवढं जाऊसा एवढं सुख असतं. त्याच्यामुळं तसलं आता तिथं जे खाल्लं ते इथं कायला मी खाईन? ते खाणारच नाही. ते पूर्वीचे लोक दृष्टांत सांगतात ना, तसं तर विषयात सुख नाहीच आहे. पण जरी मानलं विषयात सुख, तरी ते सुख कसं आहे त्याच्याकरता दृष्टांत सांगत असतात. एक माणूस एकटाच प्रवास करत होता. प्रवास करता त्याला एक जंगलाचा रस्ता लागला. घनदाट जंगल, पाऊल वाट. आणि त्या पाऊल वाटाने चालत असताना एकदम पुढे असा सिंह येऊन उभा राहिला. वाघ कितीतरी दिवसाचा उपवास, त्याच्या पोटात आग पडलेली. आणि एकदम समोर आला आणि त्याला पाहिल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. अशी जीभ चाटली त्यानं. कुणी?
वाघाने आता जीभ चाटल्यावर त्याच्या लक्षात आलं की आता नेमकं हे काय करीन, आणि त्याला मारण्याकरता त्यांनी त्याच्याकडे अशी धाव घेतली, त्याला त्या माणसाला हे करण्याकरता, खाण्याकरता. वाघाने घाबरून मग पळाला, आणि मग पळताना काय वाटणीच पळतोय, कुणीकडेही लागला पळायला, काय काटे मोडते न काय असं काहीच नाही, विचार नुसता असा जोरात पळायचा, धावायचा नुसता. पुढं पळतोय माग वाघ आहे. असं पळता पळता त्या जंगलामध्ये असं योग्य असं मागं बघायचं, पुढं पळायचं, मागं बघायचं, पुढं पळायचं, मागं बघा कुठपर्यंत आलाय, असं ते वाघ कुठपर्यंत पळायचं असं बघायचं, पुढं पळायचं. पळता पळता असा एकदम विहिरीत पडला. आता जंगलातली विहीर म्हणजे सगळ्या काट्या आणि ते सगळं आयचं ते सगळं असं त्या विहिरीच्या बाजूला सगळी झाडं वगैरे ते असं असं होतं. विहीर खोल, बरं त्यात पाणी नाही, पडकी विहीर. मग अशी उडी टाकली, आता पडणार म्हणून त्यानं काय केलं, असं ती जी फांदी होती झाडाची त्या फांदीला धरलं. वडाचं झाड होतं, त्याच्या अशा पारंब्या होत्या खाली लोंबत होत्या, पारंबीला धरलं. पारंबीला धरलं, वाघ येऊन बाजूला काटावर, विहिरीच्या काटावर उभा राहिला. ठीक आहे म्हणलं, आता वाघापासून तो वाचलो, वाघापासून वाचलोय. आता खाली पडलो तर बघितलं खाली पाणी नाहीये, खोल विहीर आहे, पडलो तर मरणच आपण, हात पाय तरी मोडणार. पण तेवढ्यात नाही, पुन्हा एक असा नाग फाना काढून बसलेला खाली तो होता, आणि त्याच्या अंगावर ह्यानं काहीतरी असं थोडस त्याच्या ह्यानं अशी थोडी माती बिती पडली, सगळं तिथले पानं पिणं हल्ले, ते घाबरलं, ते असं फणा काढून बसलं. फू बाहेर वाघोबा आणि आत नागोबा, आणि हे मध्येच फांदीला लटकलंय. बरं ते ज्या त्या पारंबीला लटकलं होतं ना, ती पारंबी ज्या फांदीला होती ना, त्या फांदीला आग्यामोवळ होत. धक्का लागलं की ते उठलं सगळंच, आणि मग ते लागलं गुदगुल्या कराय. कसं होत असं, बाहेर वाघोबा आहे, खाली नाग आहे, आणि सगळ्या मवळाच्या माश्या काय करतात, चावा घेतात. बरं चावा घेतल्यानंतर ती अशी हाणता सुद्धा येत नाही, दोन्ही हातांनी पारंबी धरलेली आहे, हात सुटला की मग संपलंच. तेवढ्यामध्ये ती पारंबी ज्या फांदीला होती ना, ती हल्ल्यामुळं थोडस ती कांदा जो असतो मवळाचा ते असा फुटला, आणि त्याचा असा एक 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 थेंब असा डोक्यावर पडायचा त्याच्या, आणि असा नाकावून तो थेंब असा तोंडात यायचा, आणि मग त्याने तो थेंब चाटायचा. गोड आहे, काय आहे, गोड आहे, गोड आहे. अरे काय गोड आहे, किती गोड आहे ते, किती त्याला मिळणार आहे ते खायला मध, एक थेंब. अरे पण एक थेंब मधासाठी किती कष्ट सहन करायला लागला तू, किती माश्या चावतात तुला, किती भय आहे तुला, किती दुःख आहे तुला. तसं संसारात आहे. अशी मोठी वाघोबासारखी, नागोबासारखी, मावळाच्या माश्यासारखी दुःख असतात, आणि मधाच्या थेंबासारखी काय असतं, एवढं एवढं सुख असतं, एवढं सुख. आणि मग जास्त दुःखच खायचं असतं, जास्त दुःखच अनुभवायचं असतं, सुख उगा एवढं एवढं असतं. त्याच्यामुळं दुःख आणि अनेक दुःखाने युक्त असलेले जे विषय आहेत, विषय सुख आहे, तुकोबा म्हणतात मी आता त्याला बघन कशाला, जे खाल्लेले आतापर्यंत विषय सुख, विषय सुख किंवा विषय न देखे, आता त्याला मी पाहणार सुद्धा नाही. खादले ते कदा न देखे, जे खाल्लेले जे विषय अनुभवलेले ते आता त्यांना पाहणार सुद्धा नाही. कसं काय पाहिजे, कारण आता माहेरला आल्याच्या नंतर जे सुख अनुभवायला भेटतं, जे खायला भेटतं, ती इतकं इतकं उत्तम आहे की त्याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. यम लब्ध्वा चापयम लाभम मन्यते नाधिकं तत यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. असा लाभ त्याला प्राप्त होतो. जो अमृत पितो त्याला जरशा गायच्या दुधाचा चहा करून दिले पिल काय त्यो, पिल बघन तरी त्याचं जरशा गायच्या दुधाकडे त्यो नाही. ज्याला अमृत प्यायला भेटतं, जो अमृत पिऊन तृप्त झाला,
जो कल्पतरूच्या खाली वावरणार आहे, येडे बाबळी खाली कशाला जाऊन बसन तू? म्हणून तो गोबाबाई म्हणतात, जे खाल्लं आतापर्यंत, जे अनुभवलं आतापर्यंत, त्याच्याकडे मी म्हणजे आतापर्यंत म्हणजे कुठं? सासरी. त्याच्याकडे मी आता पाहणार सुद्धा नाही. आता मला असं झालेलं आहे इथं, अवघे सरले पारिखे, पारिखे अवघे सरले. जे पारखं होतं ते सगळं आता संपलं. आता पारखं काय राहिलंच नाही. पारखं म्हणजे दुसरं. पारखं म्हणजे काय? दुसरं. दुसरं म्हणजे आपले म्हणजे वेगळं येते, त्याला दुसरं म्हणतात. आपले म्हणजे भिन्न आहे, आपले म्हणजे वेगळं आहे, त्याला काय म्हणतात? दुसरं, म्हणजेच पारखं. आता पारखं काय राहिलं नाही, आपल्या भिन्न काय राहिलंच नाही, म्हणजे भेदच नाही राहिला. काय? सगळं पारखं जे होतं ते सरलं. अवघे पारिखे सरले. सगळं पारखं संपून गेलं, म्हणजे भेद सगळा संपून गेला, भेदच राहिला नाही. कोणताच भेद नाही राहिला. मला आता भेदच कशात दिसत नाही, सगळं एकच दिसतंय. जिकडं पाहावं तिकडं सगळं माहेरच दिसते, विठ्ठलच दिसते, रखुमाई दिसते. सगळी विठ्ठल रखुमाईच आहे. विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. भेदच नाही राहिला. जीवाजीवात भेद नाही, जडाजडात भेद नाही, जीवाजडात भेद नाही, जीव ईश्वरात भेद नाही, जड ईश्वरात भेद नाही. असे 5 प्रकारचे भेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मला कोणताच भेद आता दिसत नाही. सगळा भेद संपूनच गेला. जीवाजीवात भेद नाही राहिला. जीवाजीवात आपल्याला भेद दिसतो की नाही? आपल्याला जीवाजीवात भेद दिसतो की नाही? कुत्र म्हणजे कोण आहे? एक जीवच आहे की नाही? आणि मांजर आणि कीर्तनकार जीवच आहे ना एक. मग कुत्र आणि कीर्तनकार सारखाच आहे वे? कुत्र बघा, एखादा जर कुत्र दारात गेलं तर त्याला लोक काय म्हणतात? या महाराज, या महाराज म्हणतात. काय हॅड करतात लगेच दारात गेले की. आणि कीर्तनकार गेल्यावर धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, घाली लोटांगण वंदिन चरण करतात लगेच. लगेच घाली संताशी आसनी पूजा करी काय वाच्या म्हणे कीर्तनकाराचं. बघा मग सारखं म्हणता येईल का कुत्र्याला कीर्तनकाराला? नाही, जीवच आहे ना तो. भेद आहे का नाही कीर्तनकारामध्ये जीवामध्ये? आपल्याला भेद दिसतो की नाही? दिसतो. जीवाजीवात भेद आहे. जीवा जडात भेद आहे. आपण जीव आहे. दगड आहे का आपण? दगडात आपल्याला भेद आहे की नाही? भेद आहे. जीवात जडात भेद आहे. जडात भेद आहे. सोनं जडच आहे आणि लोखंड जडच आहे. मग मी तुम्हाला 1 किलो लोखंड देतो, तुम्ही 1 किलो सोनं देता का? नाही देत. का नाही देत? सारखं आहे का ते? नाही सारखं. म्हणजे आपल्याला भेद दिसतो त्याच्यामध्ये. जडात भेद आहे. जीवाजीवात भेद आहे. जीवा जडात भेद आहे. जीव ईश्वरात भेद आहे. जीव म्हणजे ईश्वर आहे का? नाही. ईश्वर सर्वशक्तिमान आहे, जीव अल्पशक्तिमान आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. हा आपल्याला भेद प्रतीला येतोय. जीवामध्ये ईश्वरामध्ये जडामध्येही भेद आहे. असे 5 प्रकारचे भेद आपल्याला प्रत्ययाला येतात. तुकोबाबाई म्हणतात, मला आता कसला भेदच दिसत नाही, कशातच भेद दिसत नाही. मला आपल्याला कशात बी भेदच दिसतो. तांदूळ घ्यायचे तरी तांदळात भेद. हा कोलमचा तांदूळ, हा इंद्रायणी तांदूळ, हा बासमती तांदूळ, हा HMT तांदूळ, हा अमका तांदूळ, तमका तांदूळ. माणसं म्हण माणसात भेद. हा बामण, हा मराठा आहे, हा तेली आहे, हा सुतार आहे, हा नावी आहे. माणसात भेद. हा गोरा आहे, हा काळा आहे, हा खुजा आहे, हा उंच आहे, हा जाडजूड आहे, हा नकटा आहे, हे आंधळ आहे, हे बहिर आहे. सगळा भेद दिसतो ना आपल्याला. कसला कशातही भेद. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे.
सगळा भेद दिसतो. तुकोबाबाई म्हणतात मला आता भेद राहिलाच नाही, भेद कसला दिसतच नाही, सगळं जे काही पारखं होतं ते संपून गेलं. अवघे सरले पारेखे. जोपर्यंत आपण सासरला असतो तोपर्यंत भेद दिसतो, माहेरला गेल्यानंतर भेद नाही दिसत. सगळं काय दिसतं? माहेरच दिसतं. अवघाची संसार सुखाचा करीन. पण कधी माहेरला गेल्यावरच संसार, इकडं सासरला जाऊन संसार सुखाचा नाही होत, माहेरला गेल्यावर. अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. सगळा भेद माझा संपून गेला. अवघे सरले पाविके सकळ देखे माहीय. मग तुम्हाला भेद दिसत नाही, दिसतं काय तुम्हाला? काय दिसतं नेमकं? माहेर दिसतं. माहेर म्हणजे कोण? आई बाप, म्हणजे बाप दिसतो, विठ्ठल दिसतो. सगळी जिकडे पाहावं तिकडे आम्हाला कोण दिसतं? विठ्ठलच दिसतो. विठ्ठला वाचून आम्हाला दुसरं काही दिसत नाही. जशी ती एक गवळण गोकुळातली, तुम्हाला वाटत मी आळंदीतली सांगतोय, तसं नाही. गोकुळातली गवळण पाणी आणण्याकरता यमुनेवर गेली. ती घागर पाण्याने भरली, डोक्यावर घेतली एक घागर कमरेवर घेतली आणि निघाली घरी. आणि घरी निघाल्यानंतर तिला ही प्रतीती आली की जिकडं पाहावं तिकडं कोण आहे? विठ्ठल रखुमाईच आहे, विठ्ठलच आहे. जिकडं पाहावं तिकडं कृष्ण आहे. कारण ती सारखं कृष्णाचं चिंतन करत होती आणि कृष्णाच्या चिंतनाने तिला ही प्रतीती आली की सगळीकडे कृष्ण, आतही कृष्ण आहे आणि बाहेरही कृष्ण आहे. तिने डोळे झाकले तरी आतही कृष्ण दिसायला लागला, बाहेर समोर पाहिलं तरी कृष्ण दिसायला लागला, बाजूला पाहिलं तरी कृष्ण दिसायला लागला. चालायला लागले तर पुढे रस्त्यावर समोर कृष्ण दिसायचा. तशीच थांबली. चालण्याकरता एक पाय उचललेला आहे, एक पाय टेकलेला आहे, तसाच पायवर एक, तशीच कमरेवर घागर, तशीच एक डोक्यावर घागर, तशीच एक हातात कळशी. दुसरी गवळण आली, तिनं पाहिलं अशी काहून उभी राहिली, पायात काटा बेटा मोडला काय? जाऊ दे, काढीन ठेवून खाली जाईन, काढून पुन्हा पुढं. मग पुन्हा ती गेली पाण्याला, तिनं घागर भरून आणली, परत तिथपर्यंत आली, तशीच उभी ती. म्हणले तुला यायचं नाही का घरी? काय बोला नसती. जवळून जाऊन पाहिलं तर झोपी गेली नाही, डोळे उघडे. बस जागी म्हणून आपण बोलतो त्याला काय प्रत्युत्तर देत नाही. अगं तुला ऐकलं का? तू काय म्हणते? तुला काय म्हणते मी? तुला घरी यायचंय का? तरी बोला ना ती. मग असं थोडं हलवलं, मग थोडीशी सावध झाली. काय अशी का उभी राहिलीस? घरी यायचंय ना तुला? हो यायचंय. चाल ना मग. कसं चालू? मी कसे चालले तसं चाल ना, पण आपण पाय कुठे ठेवू? समोर ठेव ना पाय, रस्ता नाही का समोर? कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही नाही घेरा. कुठं पाय ठेवू? जिकडं पाहावं तिकडं कोण, सगळं काय आहे? सगळं त्यांनीच घेरलंय. सगळं जिकडं पाहावं तिकडं सगळं तोच आहे. सगळंच मला कोणाच्या रूपाने दिसतंय? त्याच्याच रूपाने दिसतंय. सकळ देखे माहेर. तुकोबाबाई म्हणतात आता सगळं मी माहेर अशा प्रकारचं पाहतोय. जिकडं पाहावं तिकडे मला कोण दिसतंय? माहेर अशा प्रकारचं दिसतंय. माझ्याजवळ विठ्ठल रखुमाई. पुढं पाहिलं तरी विठ्ठलच रखुमाई. विठ्ठल आणि रखुमाई काही वेगळं नाही, विठ्ठल रखुमाई एकच. विठ्ठल वेगळा आणि रखुमाई वेगळी आहे काय? विठ्ठला वाजून रखुमाई नाही, रुक्मिणी वाजून विठ्ठल नाही. काय विठ्ठल रखुमाई वेगळी नाही. मला जवळ कोण दिसते? विठ्ठल रखुमाई दिसते. आणि म्हणून माझी सगळी बहीण, बाप, बंधू, आई, सगळं माझं जे गोत आहे त्या सगळ्या गोताचं स्वामी कोण आहे? विठ्ठल रखुमाईच आहे, विठ्ठलच आहे. आणि त्या विठ्ठला वाचून पारिखे म्हणजे दुसरं ऐसे काही निजे. त्या विठ्ठला वाचून दुसरा काही आहे असंच मी जाणत नाही. दुसरंच काही नाही, दुसरं मला दिसतच नाही. दुसरं मला काय दिसतच नाही. दुसरं काही नाही असं पाठात सांगणं वेगळं
आणि दुसरं प्रतितीला न येणं वेगळं. तुकोबाराय म्हणतात की मला दुसरं असं मी त्याला जाणतच नाही. जशी एखादी पतिव्रता असेल तर आपल्या पती वाचून दुसऱ्या परपुरुषाला ती जाणतच नाही. सगळ्या पुरुषांना ती स्त्री मानत असते. पतिव्रता नेणे काय नाही ते नाही. दुसऱ्या पुरुषात ती कुणाला जाणत नाही. पतिव्रता नेणे आणि कांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी. दुसऱ्या पुरुषाची स्तुती करायची ती जाणत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की मला या विठ्ठला वाचून मला दुसरं असं काही मला कळतच नाही. सगळं जे दिसतंय ते काय दिसतंय? विठ्ठलच दिसतंय. आपण पाहिलं समोर हे व्यासपीठ दिसतंय. तुकोबाराय म्हणतात मला व्यासपीठ नाही दिसत, मला कोण दिसतंय? विठ्ठलच दिसतंय. हे आपल्याला भिंत दिसती. तुकोबारायांना भिंत नव्हती दिसत. काय दिसत होतं? विठ्ठल दिसायचा. हे मोबाईल आहे, तुकोबारायांना मोबाईल नाही दिसत, विठ्ठल दिसतो. पारख म्हणजे वेगळं असं काही दिसतच नाही. आरसा घेतला बघायला, आरशात सुद्धा काय दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले बाप रखमा देव विठ्ठले मजाईसे केले. असं सगळं दुसरं अशा प्रकारचं मी काही जाणतच नाही. ही कुठली स्थिती आहे? कुठला अनुभव आहे हा? माहेरचा अनुभव आहे. जगदाकारी झाली सत्ता वरोनी गेली पराधीनता अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. जगदाकारी झाली सत्ता. आता माहेरला आल्याच्या नंतर माझी सत्ता जगदाकारी, जगाच्या सत्ता म्हणजे आत्मसत्ता, परमात्मा सत्ता, जगाच्या आकारानं ती सत्ताच आहे असं मला आता प्रत्ययाला येतंय, अनुभव येतोय. सत्ता जगदाकारी झाली. सत्ता शब्दाचा अर्थ काय? अस्तित्व. अस्तित्व कोणाचं आहे? फक्त परमात्म्याचंच आहे, जग नाहीच आहे. पण दिसतंय तर मग ती सत्ताच काय झाली? जगाच्या आकारानं झाली. सत्ता वेगळी आणि जग वेगळं आहे असं नाही. म्हणजे परमात्मा वेगळा आहे. सत्ता शब्दाचा अर्थ परमात्मा, आत्मा, विठ्ठल. तो विठ्ठल वेगळा आणि जग वेगळं असं नाहीये. मग विठ्ठल जगाच्या रूपाने चैतन्याची शोभा शोभतसे. जसं सोनं आणि अलंकार वेगळे असतात का? नाही. सोनंच काय असतात? अलंकाराच्या रूपाने असतात. तुकोबाराय म्हणतात मला तसं जाणवायला लागले. सोनंच अलंकाराच्या रूपात. सोनं वेगळं आणि अलंकार वेगळे आहेत काय? येड्याला वाटतं हे अलंकार सोनं वेगळं आणि अलंकार वेगळं. शहाणे कसं काय मानतील? का मानतात. असाच एक येडा होता नवरदेव, आपल्या भोरसारखा. तर त्याचं लग्न, ते लग्नात पूर्वी अगोदर ठरवून घ्यायचे ना, एवढं सोनं द्यायचं, एवढा हुंडा द्यायचा, अमकं तमकं. मग ते ठरवलेलं इतकं सोनं द्यायचं, 2 तोळे 4 तोळे 5 तोळे काय ते ठरलेलं. आणि मग ते पूर्वी लॉकडाऊन नसल्यामुळं ते लग्नाच्या वेळेला ते हनुमंताच्या अमावतीच्या मंदिरात घेऊन जायचे नवरदेवाला शेवंती चढवायला. वाघ बाबा तुमच्याकडे जातात ना घेऊन? ते नवरदेवाला शेवंती कुठे चढवतात? मंदिरात मारुतीच्या. आता तिथं का नेतात आपल्याला काही माहित नाही हो, कारण मारुतीने काय लग्न केलं नाही, पण ते नवरदेवाला तिथंच नेतात. तिथं गेल्याच्या नंतर मग मारुतीचं दर्शन घेतात, मग नवरदेवाला शेवंती चढवतात. पण मग ती शेवंती चढवायला जात असताना त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं होतं. कोणी सांगितलं असेल, त्या करवलीनं किंवा त्याच्या बहिणीनं कोणी सांगितलं असेल, दादा तर त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? दादा काय सोनं दिल्याशिवाय कपडे घालायचे नाही. सोनं दिल्याशिवाय कपडे घालायचे नाही. ठीक आहे म्हणे. गेला तिथं, कपडे ठेवले समोर. ते पाहुण्यानी कपडे घालायला सांगितले. कपडे घालीत नाही म्हणलं आपण. का नाही घालीत कपडे?
अहो तुम्ही जे तुमच्या पसंतीनं तुमच्या पारखीनं तुम्ही जे सांगितले तेच कपडे शिवलेले आहेत ना. तुम्ही ज्या टेलरकडे शिवायला सांगितले त्याच टेलरकडे शिवले ना. का बरं काय पटले नाही का? नाही तसं काही नाही, कपड्याचं काही नाही, मला पटले म्हणलं तेच कपडे. मग घाला ना. नाही घालीत म्हणलं. का नाही घालीत? सोनं सोनं. आपली बोली कशाची आहे? सोन्याची. सोनं दिल्याशिवाय आपण काही कपडे घालीत नाही. अहो आणले सोनं, तुम्ही कपडे तरी घाला. तसं नाही म्हणलं, अगोदर सोनं मग कपडे. ठीक आहे. मग सोनं द्या म्हणल्यानंतर त्याने ती जे काही डब्बीत आणलं होतं ते डब्या पुढे ठेवल्या 2-4. काही अंगठ्या, काही लॉकेट बिकेट असं ते अलंकार आणलेले होते. द्या म्हणे. काय दाखवा? उघडल्या डब्या. काय आणलं तुम्ही? हे काय मुदी आहे, हे हातातलं ते कड आहे, हे लॉकेट आहे, अमकं तमकं दाखवलं. हा असलं नाही चालत. मी तुम्हाला अलंकार नव्हते सांगितले, सोनं सांगितलं होतं. सोनं म्हणजे काय कपडेच घालीना ना. कपडेच घालायला तयार नाही. आपल्याला सोनच लागतंय म्हणला. सगळीकडे गोंधळ उडाला. त्या गोंधळामध्ये ते रुसला आणि हळूच त्या गर्दीतून बाजूला निघला. असा लिंबावर जाऊन बसला. कुणीच बघितलं नाही त्याला. सगळे म्हणायचे नवरदेव रुसला, नवरदेव रुसला, नवरदेव रुसला. कुठे गेला? सापडाच ना नवरदेव. असं एक लहान मुलगा होता. ते म्हणे कोण कोण? दादा का? हा. ते म्हणे लिंबावर जाऊन बसलाय. नवरदेव रुसला आणि लिंबावर जाऊन बसला. पुढचं नाही सांगायचं काही, मला इथपर्यंत सांगायचंय. मला सांगा बरं, ते जे आता ते अलंकार होते ते अलंकार आहेत का सोनं आहे? हा, सोन्याहून वेगळं आहे का ते? नाही. येड्याला वाटतं ते काय सोन अलंकार आहे, पण शहाणा असेल तर सोनच त्या अलंकाराच्या रूपामध्ये पाहतो. काय पाहतो? सोनच पाहतो. आपल्याला अलंकार आकार दिसतो, सोन्याकडे गेल्यानंतर तो आकाराला पाहत नाही, ते सोनं पाहतो. सोनं त्याचा काय कस पाहत असतो सोन्याचा, ते त्याची नजर सोन्याकडे असते, अलंकाराकडे नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की हे जे जगत आहे, हे जगत मला परमात्म्याहून वेगळं दिसत नाही. जसं सोनं जसं अलंकाराच्या रूपाने असतं तसं हे जग मला, हे परमात्मा जगाच्या रूपाने दिसतोय. मातीत जशी घटाच्या, नांदीच्या, रांजणाच्या रूपाने असते, मृत कार्याच्या रूपाने असते, तसा परमात्मा या सत्ता म्हणजे परमात्मा या जगाच्या आकाराने मला प्रतीतीला येतोय. जगदाकारी झाली सत्ता, सत्ता जगाच्या आकारानं झालेली आहे हे मला दिसतंय. आणि सगळी सत्ताच आहे. सत्तेशिवाय दुसरं काही नाही, परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्यामुळं आता मला पराधीनताच नाही राहिली, कारण मी परमात्मा आणि सगळा परमात्मा. आता परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि मला आता मग पराधीन कोणाचे राहीन मी? स्वतः कोण स्वतःच्या पराधीन असतो का? पराधीनता ही, पराधीनता शब्दाचा अर्थ काय? अधीन, पर अधीन, दुसऱ्याच्या अधीन. दुसरंच कोणी नाही तर अधीन कस काय? सगळा परमात्माच आहे. मी परमात्मा, सगळं जग परमात्मा. अहम ब्रह्मास्मी, आणि सगळं अहम ब्रह्मास्मी ती ज्ञान उदिते पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म. सगळंच ब्रह्म आहे. मग काय कोण कोणाच्या अधीन राहीन? सगळं मीच आहे. किंबहुना चराचर आपणच झाला, सगळं आपणच झालं, सगळं स्वरूप, सगळं जगत स्वरूप आपणच झालं. मग काय आता कोण कोणाच्या अधीन राहीन? पराधीनता संपली. जोपर्यंत मी सासरला होते तोपर्यंत पराधीन होते, पतीच्या अधीन होते. अहंकार रूपी पती आहे, देहरूपी पती, त्यांच्या अधीन होते. कर्माच्या अधीन होते, इंद्रियांच्या अधीन होते, विकाराच्या अधीन होते, काम क्रोध मद मत्सर्य सगळ्याच्या अधीन होते. सगळे मला राबू घेत होते. पण आता ही जी पराधीनता आहे, ही पराधीनता संपली, मिली. काय झाली? मिली, वारोनी गेली पराधीनता. पराधीनता वारून गेली, वारली, मिली, संपली, नष्ट झाली, तिची मूठमाती केली. अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली. आता पराधीनता झाली नाही. मग काय आता काय? सगळं आपलंच आहे आता राज्य. आता कोणाचं राज्य? सगळं आपलंच, सगळं आपलंच आहे आता. अवघे आपुलेची आता.
सगळं आपलंच आहे आता. आणि सगळं आपलंच असल्यामुळं लाज आणि चिंता दुरावली. लाज राहिली नाही आणि चिंता राहिली नाही. ती लाज आणि चिंता माझ्यापासून दूर पळून गेली. काय झाली? दूर पळून गेली. कसं काय पळून गेली? राहिली नाही ती. का नाही राहिली? कारण लाज आणि चिंता कधी असते? ऐका, आपल्याला जी लाज वाटते ती कुणाची वाटते? कोणाची वाटते लाज? दुसऱ्याची लाज वाटत असते. कोणाची लाज वाटत असते? दुसऱ्याची वाटत असते. मनुष्य उघडा बंब असा बसला ना, त्याची त्याला स्वतःला लाज वाटते का? असा नाकडाच बसला लाज वाटते त्याला त्याची? त्याची नाही लाज वाटत. मग जर तेवढ्यात कुणी आलं लगेच लगेच कपडे अंगावर घेतो. म्हणजे दुसऱ्याची लाज वाटत असते. आता दुसरंच कुणी नाही राहिलं. सगळं जग हे आत्मा झालं. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. तर सगळं जग हे आत्मरूपाने पाहायला लागला. त्यामुळं दुसरं कोणी राहिलं नाही. किंवा तुकोबा पाहायला लागले, त्याच्यामुळे दुसरं कोणी राहिलं नाही. त्याच्यामुळे आता कोणाची लाज नाही राहिली. लाज दुसऱ्याची असते, दुसरंच कोणी, पारखच कोणी राहिलं नाही. त्याच्यामुळे लाज दूर गेली आणि चिंता दूर गेली. चिंता कशाची असते? चिंता तर मनुष्य ह्याची करत असतो, पुढं कसं होईल, काय होईल. बरोबर आहे का नाही? चिंता ती सुद्धा दुसऱ्यापासून आपल्याला काही होईल म्हणूनच असते ना. दुसरंच कोणी राहिलं नाही. त्याच्यामुळं लाज आणि चिंता दूर अशा प्रकारची निघून गेली. लाज आणि चिंता दुरावली. वावरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. वावरे इच्छा वसे घरी. आता आपुले सत्तेचे माहेरी घरी इच्छा वावरे इच्छा वसे. आता आपल्या सत्तेचं जे माहेर आहे, आत्मसत्तेचं म्हणजे विठ्ठल रखुमाई, तिथंच माझी इच्छा राहते. त्याच्याविषयीचीच माझी इच्छा असते. तिथंच नांदते, तिथंच राहत, मी तिथंच असतो. आणि त्याच्यामुळं आता मला जसं करावं वाटेल तसेच मी करतो. मला वाटलं भजन करावं तर भजन करतो. मला वाटलं झोपावं झोपतो. मला वाटलं कीर्तन करावं कीर्तन करतो. मला वाटलं नृत्य करावं नृत्य करतो. करवी तैसे आपण करवी तैसे करी. आपण स्वतःला जसं करवावं तसं मी करतो. मला आता काय पारतंत्र्य राहिलं नाही, कसली जबाबदारी राहिली नाही, कसला कोणाचा धाक राहिला नाही. त्याच्यामुळं जसं वाटेल तसं मी करतो. मी स्वतंत्र आहे. चुकल्याची भीड न धरी. काही माझं चुकल त्याची मी आता भीड धरीत नाही. सासरी असताना कसं असतं? चुकल्याची भीड असते. ती मुलीच्या अंतःकरणात आपण हे करताना चुकलं तर पती बोलेल, सासू बोलेल, सासरा बोलेल, सगळी भीड असते ना. तिथं धाक असतो, तिथं भीड असते, तिथं लज्जा असते. नाही तर मग सासू बोलतीच, तुझ्या मायनं असं शिकवलं का तुला? त्याच्यामुळं तिला सगळं भीड धरून वागावं लागतं. तसं तुकोबा म्हणतात, आता सगळं माझंच झालं, माझीच सत्ता, माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे, तर कोणाची भीड धरू? चुकल म्हणून कोणाला मी घाबरू? चुकलं तर चुकलं. भीड न धरी चुकल्याची. जसं सासरला मुलगी वागत असते, तसं माहेरला गेलं तशी वागते का? तिथं घाबरते का? नाही घाबरत. सुशील आता हे झालं, हे माहेरचं झालं सगळं आतापर्यंत. हे कशाचं 3-4 चरण झाले ना.
ह्या 4 चरणामध्ये तुकोबाबाईने सगळा माहेरचा अनुभव सांगितला. मी माहेरला गेल्याच्या नंतर, माहेरला प्राप्त झाल्याच्या नंतर तिथं आलेला अनुभव तुकोबाबाईने या 4 चरणात सांगितला. आणि 5व्या चरणामध्ये माहेरला येण्याच्या अगोदर मी ज्यावेळेला सासरला होते त्यावेळेला तिथं काय अनुभव होता, तिथली प्रतीती, तिथला अनुभव तुकोबाबाई बोलून दाखवितात. सोशिला होता सासुरवास, बहुतांचा बहुत दिवस, बहु कामी पुरविला सोस, आता उदास आपुल्या ते. एकाच चरणामध्ये सासरची सगळी माहिती. सासरला मी कशी होते, बहुतांचा बहुत दिवस सासुरवास सोशिला होता. सासरी असताना पुष्कळ जणांचा पुष्कळ दिवस सासुरवास म्हणजे जाच तिथं मी सोसला होता, त्रासला होता. पतीचा जाच सहन केला होता. पती कामं सांगायचा, पतीची सेवा करावी लागायची. सासऱ्याचा जाच सहन केला होता. सासूचा जाच सहन केला होता. दिराचा जाच सहन केला होता. सगळ्यांचा सासूरवास मी सोसला होता. अहंकार. आता इथं हे झालं, इथं संसारातला जाच म्हणजे इथला पती कोण आहे? अहंकार. अहंकार जसं म्हणेल तसं महाराज आपण करतो आणि मग ते दुःखच होतं. अहंकार हा पती आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, इच्छा हे सगळे आपल्याला काय करतात? जाचीत असतात. ही सगळी सासरची मंडळी आहे. सगळे जाच देत होते आणि मी ते काय जाच काय करत होतो? सहन करत होतो. बहु कामे सोस पुरविला. आणि त्यांच्या खूप इच्छा होत्या माझ्याकडून आणि त्यांचा सगळ्या त्या इच्छा, त्यांचा हव्यास मी काय केला? पुरा केला आतापर्यंत. पण आता काय त्यांचं करीन मी? आता आपुल्या ते उदास. आता जे आपले होते ना, आपले म्हणजे कोण? आपले म्हणजे संबंधी माझे, माझा नवरा, माझी सासू, माझा सासरा, माझा दीर, हे जी काही मंडळी होते, हे जे आपले होते त्यांच्याविषयी मी आता काय झाले? उदास झाले. उदास. आता काय त्यांचा जाच सहन करावा मला वाटत नाही. त्यांच्याविषयी आता मी उदास झाले. त्यांचा आता मी काही करणार नाही. काय अशा प्रकारचं त्यांचं आता करायची गरज नाही. त्यांच्याविषयी मी औदासीन्य धारण केलं. आता आपुल्या ते उदास. आणि माहेरला आल्यामुळं माहेरी असणारे जे माझे आईबाप आहेत, माझा पांडुरंग आहे, तो मात्र कसा आहे? खूप माझा लाड करतो, माझा कौतुक करतो. करीती कौतुक लाडे, मज बोलविती कोडे, मायबाप उत्तरे गोडे, बोले बोबडे पुढे तुका. तुकोबाबाई म्हणतात की माझा विठ्ठल, माझे मायबाप दिसलं कुठे? मायबाप लाडे कौतुक करीती, लाडा लाडानं माझं कौतुक करतात. मज कोडे बोलविती, मला कौतुकानं त्यांच्याकडे असं बोलवून जवळ घेतात, मांडीवर घेतात, मला अतिशय प्रेमाने कुरवाळतात. आणि गोडे उत्तरे बोलती, आणि अतिशय गोड प्रेमाचे मधुर वचन मला बोलतात. सासरला कोणी मधुर बोलत नाही. सासू खेकसते, सासरा खेकसतो, नवरा तर मारहाण करतो. पण इथं मायबाप अतिशय गोड मधुर वचनाने बोलतात. आणि तुका पुढे बोबडे बोले. आणि विठ्ठल रुक्माई हे माझे मायबाप आणि तुका लेकरू, आणि लेकरू असलेला हा तुका मायबापांच्या समोर असं बोबड्या शब्दाने काय करतो? बोलतो. काय बोलतो? त्यांचंच वर्णन करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे कोणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं वर्णन. कोण करताय? तुकाराम महाराजच करतात. तुकाच करतोय. मग तुकोबा तेच म्हणतात की तुका बोबड्या बोबड्या वचनानी पुढं बोलतोय. तुका पुढे पुढे म्हणजे कोणाच्या पुढे? विठ्ठल रुक्मिणीच्या पुढं, मायबापाच्या पुढं, माहेराच्या पुढं पुढे बोबडे बोले, बोबडे बोबडे अशा प्रकारचं मी बोलतो असं तुकोबारायांनी या अभंगातून आपल्या सासरची गोष्ट आणि माहेराची गोष्ट काय केलेली आहे? तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बापाई, सकळ गोताचीच साई, पाविखे काही ऐसे नेनिजे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.